हॅलो, नमस्कार. तर आज आपण इथे बनवतोय गावाकडच्या पद्धतीने अगदी गावरान स्टाईल अंडा करी. बनवायला अगदी सोपी आहे आणि खायलाही एकदम चविष्ट लागते आणि मेन म्हणजे कमीत कमी साहित्यात बनून तयार होते. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात. अंडा करी बनवण्यासाठी इथे मी 4 अंडी घेतली आहेत आणि आता आपल्याला त्याला बॉईल करून घ्यायचं आहे. आता बॉईल करण्यासाठी एका पातेल्यामध्ये अलगद अंडी ठेवायची आणि त्याच्यामध्ये अंडे बुडेपर्यंत एवढं पाणी टाकायचं आहे. आणि त्याचबरोबर आपल्याला याच्यामध्ये मीठ टाकायचं आहे. मिठामुळे अंडी क्रॅक होत नाहीत आणि लवकर बॉईल होतात. आता हे आपण अंडी बॉईल करायला ठेवून देऊयात. तोपर्यंत इकडे आपण मसाल्याची तयारी करूयात. त्यासाठी इथे मी 2 कांदे घेतले आहेत आणि आता आपल्याला याला भाजून घ्यायचं आहे. आता हे कांदे आपण गॅसच्या फ्लेमवरच भाजणार आहोत, म्हणून छान आलटून पलटून व्यवस्थित भाजून घ्यायचे आहे तांबूस रंगापर्यंत. तर बघा इथे आपले कांदे भाजलेले आहेत. आता आपण याला थंड करायला ठेवून देऊयात. तोपर्यंत आपण इकडे दुसरा मसाला करूयात. तर बघा एका पॅनमध्ये आपण खोबरं टाकायचं आणि खोबरंही छान तांबूस रंगावर भाजून घ्यायचं आहे. जर तुम्हाला खोबरं असं भाजायचं नसेल तर तुम्ही डायरेक्ट गॅसच्या फ्लेमवरही खोबरं भाजू शकता, जसे आपण कांदे भाजले होते. आता त्याचबरोबर आपण 1 चम्मच खसखस घेतली आहे आणि खसखसही आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायचे आहे. तर एवढा असा तांबूस झाला, ह्या स्टेजवर आला की आता आपल्याला गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि हे थंड व्हायला ठेवायचं. तोपर्यंत आपण इकडे मसाले दळून घेऊयात. तर याच्यामध्ये आपण 2 कांदे टाकायचे जे आपण मगाशी भाजून घेतले होते. त्याचबरोबर कोथिंबीर टाकायची आहे. तर इथे मी कोथिंबीरच्या काड्या वापरल्या आहेत आणि 1 इंच आल्याचा तुकडा टाकायचा आहे आणि भरपूर अशा लसणाच्या पाकळ्या टाकायच्यात. आता आपल्याला याची पेस्ट तयार करून घ्यायचे आहे. आता हे ओलं वाटण दळून झाल्यानंतर आपल्याला इकडे भाजलेलं खोबरं आणि भाजलेली खसखस ही आपल्याला कोरडीच दळून घ्यायची आहे. याच्यामध्ये पाणी टाकायचं नाही आहे. खोबऱ्याला स्वतःचं ऑइल असतं, म्हणून याच्यामध्ये पाणी टाकायची गरज नाही पडत. ते असंच इझिली दळलं जातं. तर बघा इकडे अंडेही बॉईल झाले होते. अंडे बॉईल झाल्यानंतर त्याची मी साल काढून घेतली आहे आणि त्याला एका चाकूच्या साह्याने असे छोटे छोटे कट्स मारून घेतलेत, म्हणजे मसाला आतपर्यंत जाईल. तर ह्या अंड्यांना आता आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे. त्यासाठी मी एका पॅनमध्ये थोडंसं तेल टाकलं आहे आणि थोडंसं लाल तिखट टाकायचं आणि थोडंसं मीठ टाकायचं आहे. आता यामध्ये अंडे टाकून आपल्याला थोडा वेळ याला फ्राय करून घ्यायचा आहे. अशा प्रकारे फ्राय केल्यामुळे अंड्याची टेस्ट छान लागते. थोडंसं आलटून पलटून भाजून घ्यायचं आणि त्याच्यावर असे थोडेसे बघा तांबूस कलरचे डाग पडतात. तर बघा इथे आपले अंडे फ्राय झालेत. आता आपण ह्या भाजीला फोडणी देऊयात. त्यासाठी इथे मी एका पॅनमध्ये तेल टाकलं आहे आणि तेल छान गरम झाल्यानंतर याच्यामध्ये मी फोडणीसाठी शहाजिऱ्याचा वापर केला आहे. तुम्ही साधे जिरे वापरले तरी चालेल. जिरे छान तडतडल्यानंतर आता आपण याच्यामध्ये जी आपण कांद्याची पेस्ट केली होती ती टाकून घेऊयात. आता आपल्याला या पेस्टला छान व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे, छान तेल सुटेपर्यंत. हा मसाला भाजून झाल्यानंतर जो आपण खोबऱ्याचा ड्राय मसाला केला होता तो टाकायचा आहे आणि आता आपल्याला याला जास्त वेळ परतायचं नाही आहे, कारण खोबरं आपण ऑलरेडी जास्त भाजलेलं होतं. फक्त 1 ते 2 मिनिट व्यवस्थित याच्यामध्ये परतून घ्यायचं आहे. आणि आता आपण याच्यामध्ये सुखे जिन्नस टाकून घेऊयात. तर बघा लाल तिखट, चिकन मसाला आणि हळद टाकली आहे इथे मी. तुम्ही तुमच्या आवडीनुसार याच्यामध्ये लाल तिखट आणि मसाल्याचं प्रमाण कमी जास्त करू शकता. तर इथे मी चिकन मसाला वापरला आहे. जर तुम्हाला चिकन मसाला वापरायचा नसेल तर तुम्ही कोणताही काळा मसाला किंवा घरगुती मसाला वापरला तरीही चालेल. आता हा मसाला करपू नये म्हणून याच्यामध्ये आपण थोडंसं पाणी टाकून घेऊयात आणि परत एकदा याला छान तेल सुटेपर्यंत परतून घेऊयात. जेवढा छान मसाला तेलामध्ये भाजला जातो तेवढी छान आपल्या भाजीला चव येते. तर बघा इथे आपला मसाला व्यवस्थित भाजला आहे, तळाला वगैरे चिटकत नाही आहे. यामध्ये आता आपण अंडी टाकूयात आणि अंडी या मसाल्यामध्ये आपल्याला 1 ते 2 मिनिट छान व्यवस्थित परतवून घ्यायचे आहे. व्यवस्थित परतून झाल्यानंतर आता आपण याच्यामध्ये पाणी टाकून घेऊयात. तर आता इथे आपल्याला गरम पाण्याचा वापर करायचा आहे. गरम पाणी टाकल्याने आपल्या भाजीला तरीही छान येते आणि चवही छान टिकून राहते. तुम्ही तुमच्या आवडीनुसार यामध्ये कमी जास्त पाणी टाकू शकता. जर तुम्हाला ग्रेव्ही थोडीशी थिक हवी असेल तर याच्यामध्ये पाणी थोडंसं कमी टाकायचं. तर बघा आता हे पाणी टाकून झाल्यानंतर आपल्याला परत एकदा याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता आपल्याला हे 5 मिनिट व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे. अगदी 5 मिनिटामध्ये ही अंडा करी बनवून तयार होते. तर बघा इथे छान उकळी आली आहे आणि आपली भाजी शिजून तयार आहे. तुम्ही बघू शकता रंग किती मस्त आला आहे आणि तरीही खूप छान सुटली आहे. ही भाजी तुम्ही चपातीसोबत, भाकरीसोबत, राईससोबत कशासोबतही खाऊ शकता. बनवायला जेवढी सोपी आहे चवीला तेवढीच भन्नाट लागते. अंडा करी अशा प्रकारे तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा आणि रेसिपी कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की सांगा. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय.